नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र स्टेट 2025 साल रोजी घेण्यात येणाऱ्या परीक्षेमधील मागील वर्षीचे पेपर 2023 मधला पेपर 1 मधील प्रश्न आज आपण या व्हिडिओ मार्फत बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। मागील भागात आपण 39 प्रश्न बघितली होती। आज आपण त्या पुढील प्रश्नांना सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 40, पुढीलपैकी कोणता उच्च शिक्षण ई संदर्भ साहित्याचा समुच्चय करण्याशी या डिजिटल पुढाकार योजनेशी संबंधित आहे? पर्याय आहेत ई शोध गंगा, ई शोध सिंधू, ई शोध यमुना, ई शोध सरस्वती। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, ई शोध सिंधू। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 41, क्योटो प्रोटोकॉल हा रिकामी जागा संबंधित आहे? पर्याय आहे जैवविविध संधारण, ओझोन संरक्षण, वन्यप्राणी संरक्षण, वैश्विक वातावरण बदल। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, वैश्विक वातावरण बदल। त्यानंतर प्रश्न क्रमांक 42, घरगुती कारणांसाठी पाणी गरम करण्यासाठी पुढीलपैकी कोणती नैसर्गिक सौर ऊर्जा प्रणाली वापरली जाते? पर्याय ते सौर औष्णिक, सौरप्रकाशीय, भू औष्णिक, सौर शोषकत्व। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, सौर औष्णिक। प्रश्न क्रमांक 43, आपल्या पाण्यामध्ये जलीय वनस्पतींची अमाप वाढ रिकामीमुळे होते। पर्याय आहे नायट्रोजनची वाढ, फॉस्फेटची वाढ, नायट्रेट व फॉस्फेटमधील वाढ, सोडियम। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, नायट्रेट व फॉस्फेटमधील वाढ। प्रश्न क्रमांक 44, खालीलपैकी हवा प्रदूषित करणाऱ्या घटकांपैकी कोणता घटक ॲसिड रेन होण्यास कारणीभूत ठरतो? पर्याय आहे SO2, CO2, CO, ओझोन। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, SO2। प्रश्न क्रमांक 45, महापालिकेचा ओला घनकचरा रिकामी जागाचा वापर करून मातीत सुपीक करता येऊ शकते। पर्याय आहे कंपोस्टिंग, पायरोलायसिस, बर्निंग, इन्सिनरेशन। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, कंपोस्टिंग। प्रश्न क्रमांक 46, मुघल काळामध्ये उच्च शिक्षण संस्था रिकामी जागा या नावाने ओळखल्या जाते। पर्याय आहे मक्तबत, मदरसा, खाजाई, अरबी स्कूल। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, मदरसा। त्यानंतर प्रश्न क्रमांक 47, RUSA म्हणजेच रुसा योजना ही प्रामुख्याने रिकामी जागेसाठी आखलेली आहे। पर्याय आहे सर्वांना परवडण्यायोग्य उच्च शिक्षण मिळावे, सर्वांना गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण मिळावे, राज्यातील उच्च शिक्षण संस्थांना अर्थसहाय्य पुरावे, महाविद्यालयातील संशोधनासाठी अर्थसहाय्य पुरवावे। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, राज्यातील उच्च शिक्षण संस्थांना अर्थसहाय्य पुरवावे। प्रश्न क्रमांक 48, विविध जीवांचे त्यांच्या पर्यावरणाशी असणाऱ्या संबंधांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला रिकामी जागा असे म्हणतात। पर्याय आहेत मानववंशशास्त्र, अर्थशास्त्र, पर्यावरणशास्त्र, भूगर्भशास्त्र। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, पर्यावरणशास्त्र। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 49, UGCने उच्च शिक्षणातील शिक्षकांसाठी रिकामी जागा इंडक्शन कोर्स सुचविलेला आहे। पर्याय आहेत आशयज्ञान समृद्ध करण्यासाठी, अध्यापनाची तयारी करण्यासाठी, ज्ञानाला उन्हाळा देण्यासाठी, वृत्ती विकास करण्यासाठी। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, अध्यापनाची तयारी करण्यासाठी। प्रश्न क्रमांक 50, स्वयं हा उपक्रम रिकामी जागा विकसित केला आहे। पर्याय आहेत तांत्रिक विषयांसाठी, मानव्य विषयांसाठी, व्यवस्थापन विषयासाठी, वरील सर्व विषयांसाठी। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, सर्व विषयांसाठी। या पुढील भागात आपण पेपर 2ला सुरुवात करणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।